कधी उन्हात तापलं, कधी अंधारी लोपलं, परी कधी ना थांबलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. बोलणारा बोलतो, चालणारा चालतो, वाट सरताही सरेना, किती अंतर आपलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. तुम्ही आमच्या मार्गातून हटलं पाहिजे. आम्हाला मनातून वाटतंय तुमच्यासाठी ती आमचा प्रस्ताव धुडकावून लावू शकते. अंजली दीदीची लाडकी आहे. ती दीदीचं मन वळवू शकते. तिच्यातर्फे दीदीला मृत्यूपत्र स्वीकारायला लावायचं. पुन्हा एकदा सर्व बाजूनी विचार करा. खरंच तिचं तुमच्या प्रेम असेल तर वेळ आल्यावर ठामपणे होकार किंवा नकार कळवा. दोन्ही निर्णयात आम्ही तुमच्याबरोबरच आहोत. कामाक्षी देवी ही माझी जन्मदाती. मी तिच्या पोटी जन्म घेतला. माधव, ए माधव, ये अंकुश आत ये, दरवाजा उघडाच आहे. अरे टीव्हीवरची न्यूज पाहिलीस का? कामाक्षी देवीच्या प्रकृतीची न्यूज दाखवतात टीव्हीवर. कारभार आटपत आलाय रे. पाहायला जायचं का? माणसं पण जमायला लागलेत. नाही, मला घर सोडून नाही जाता येणार. बरं झालं तू आलास आणि आता तूही जाऊ नकोस. कामाक्षी देवींचे शेवटचे क्षण असतील तर तुझीही गरज लागेल. अरे काय म्हणतोस तू माधव? तू आणि मी इथं का राहायचं? म्हणजे कशाची गरज आहे? एनी प्रॉब्लेम? तो होऊ नये म्हणूनच सांगतोय मी. अंकुश, तुझा विश्वास बसणार नाही या गोष्टीवर. मंगळवारी कामाक्षी देवी या सारिका सदनमध्ये येऊन गेल्या. तू काय भंगस करायच्या मूडमध्ये आहे का माधव? तुला आठवतंय त्या दिवशी मी तुझ्या घरी राहायला होतो. मुधा मॅडमनी मला सांगितलेलं की रात्री उशिरा या. त्याच दिवशी कामाक्षी देवींची आणि मुग्धा मॅडमची या सारिका सदनमध्ये भेट झाली. पण त्यांचा आणि तिचा काय संबंध? अंकुश, मुग्धा मॅडमची ती जन्मदात्री आहे. त्यांच्याच पोटी मुग्धा मॅडमचा जन्म झाला एवढंच माहिती आहे. त्यांनी मुग्धा मॅडमच्या एकटीच्या नावाने मृत्यूपत्र केलंय. काही कोटींची रक्कम आहे आणि ती रक्कम मुग्धा मॅडमनी स्वीकारावी म्हणून त्या स्वतः मुग्धा मॅडमना इथे भेटायला आल्या होत्या. काय सांगतोस काय माधव? हे सॉलिड सिनेमा स्टोरी सारखं आहे. मी थांबतो आणि गेलो तरी मला फोन कर, मी येईन. हे काहीतरी मोठं प्रकरण आहे. विश्वासच बसत नाही या योगायोगांवर. अंकुश, ह्या सगळ्या तपशिलाला प्रसिद्धी मिळेपर्यंत तू कोणाशी काहीही बोलू नकोस.
मला ह्या घटकेला तुझी सोबत हवी आहे म्हणून मी तुला हे सगळं सांगितलं. काळजी करू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर. ज्योती, काय ग हे एवढं सामान? अंजली, तुझ्याकडे थोडा वेळ आहे ना? नाही म्हणजे तुझ्याशी बोलल्याशिवाय राहत नव्हतं. अगं त्या नादात तुला फोन करायचंही राहून गेलं. बरं, दीदी आहे का आतमध्ये? हो, अगं पण तिला बरं वाटत नाहीये. आपण तिला डिस्टर्ब नको करायला. ओके, पण तू दीदीला सांग की माझ्या मनाला जे योग्य वाटलं तेच मी केलं. इथून मी थेट माझ्या घरी गेले, मम्मी पप्पांना सगळं सांगितलं आणि विचार बदलण्याचा ऑप्शन सुद्धा ठेवला नाही. तिथून सरळ टॅक्सी करून रोहितच्या घरी गेले. त्याला शेवटचं विचारलं. त्यावर त्याचं एकच उत्तर, आत्याच्या विरोधात तो काहीच करणार नाही. मग मी बोटातली अंगठी काढून सरळ फेकून दिली आणि त्याला म्हटलं हे लग्न मोडलं आणि हिसाब किताब काय तो क्लिअर कर. ज्योती, ग्रेट आहेस तू. नाहीतर काय, फक्त कोलमडायचा बाकी राहिला होता तो. त्यावर त्याचे आई वडील आले आणि मध्यमवर्गीय भाषेत बोलू लागले, इतकं टोकाला जायची गरज नाही, आपण हा मुद्दा इथेच सोडवू, या आज संध्याकाळी ह्याची आत्या येईल. पण मी सरळ म्हटलं की मी यावर काही पुनर्विचार करणार नाहीये. हे लग्न मोडलं आणि जर हिसाब किताब क्लिअर नाही केला तर मी अमेरिकेला जाणंही मुश्किल करून टाकेन. आणि मग नंतर सरळ घरी जाऊन बॅगा भरल्या. म्हटलं 4 दिवस मावशीकडे जाऊन अहमदाबादला राहीन. अंजली, आता 4 दिवस तर मी इथे नसेन. बरं, तू दीदीला सांग थँक्स म्हणून. ठीक आहे? चल, मी निघते. अगोदरच एक गाडी चुकली आहे, नाहीतर आता दुसरीही चुकेन. ज्योती, शाबास. थँक्स. सांभाळून जा. चल, बाय. बाय. शेखर? हॅलो. हां शेखर, अचानक कसं काय फोन केलात? अगं, तुझ्या माझ्यात आता असं अचानक काय राहिलं अंजली? सारं काही ओघानेच तर येणार आहे ना? तरी पण घरात थोडं टेन्शन आहे ना. त्यासाठीच तर फोन केला मी. तुझी दीदी ठीक आहे ना? हो ठीक आहे, पण तुम्ही असं का विचारताय? तुला तिला सांभाळायला हवं अंजली. प्लीज शेखर, मला खरं खरं काय ते सांगा. तुम्हाला कसं कळलं आणि कोणी सांगितलं? अगं, तू एवढी अपसेट कशाला होतीस? मग मुग्धाला कोण सांभाळणार? मुग्धा? शेखर, तुम्हाला दीदीचं नाव कसं कळलं? मला मला सरळ सरळ प्लीज सांगा, तुम्हाला तुम्हाला कसं कळलं तिचं नाव? डोकं फुटायची वेळ आली आहे. टेक इट इझी अंजू. अगं, पेपरात बातमी आली, कामाक्षी देवी आपल्या वारसाकडे सांताक्रूजला जाऊन आल्या. आणि आता तर टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज झाली ती. कामाक्षी देवीनी मुग्धा मुग्धा नावाचा धोशा लावलाय नुसता. हां, तेव्हा प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. अगं, मी तुला धीर द्यायला फोन केला आहे. हां, हे बघ, काहीही मदत लागली तर मला कळव. ओके? ओके, आय एम सॉरी शेखरजी. त्याचं काय ना, आम्ही सगळे खूप टेन्शनमध्ये आहोत म्हणून स्वर जरा चिडका लागला. आय एम सॉरी. इट्स ओके अंजू. अगं, मी संकटात असताना तू मला धीर दिलास. आता तुला गरज आहे तेव्हा मी धीर देतोय, इतकंच. हां, चल ठेव फोन. प्लीज शेखरजी, गैरसमज करून घेऊ नका. हां. अगं, वेडी की काय? बरं ठीक आहे, तू फोन कट कर.
नाहीतर परत तेवढ्यावरनं अपसेट होशील. ओके बाय. अंजू, काय दिदी? चल लवकर आटप बरं, माझी तयारी झाली. तुझी बॅग घेऊन ये. आपल्याला आबासाहेबांकडे जायचं. हो दीदी, माझी बॅग भरून झाली. आलेच मी. एक मिनिट. हॅलो मॅडम, कामाक्षी देवी गेल्या. शेवटपर्यंत तुमचंच नाव घेत होत्या. तुम्ही निघालात सारिका सदन? हां. ठेवतो. अंजू, माधवराव आणि अंकुशरावांना बोलावून घे. हो दीदी. मॅडम, अंकुश माझ्याकडेच आला होता. चांगलं झालं. माधवजी, आम्ही आबासाहेबांच्या घरी चाललोय. आम्ही म्हणजे मी आणि अंजू. कामाक्षी देवी केल्या. आत्ताच नाडकर्णी साहेबांचा फोन आला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सगळं सांगितलं जाईल. सगळा लोंढा इकडे येईल, म्हणून तिकडे त्वरित निघायला हवं. अंकुशजी, बोला मॅडम. तुम्ही आम्हाला आबासाहेबांच्या घरी सोडाल? हो. माधवराव घर सांभाळतील. चालेल, मी टॅक्सी घेऊन येतो. दीदी, मी तयार आहे. मॅडम, आपण बाहेर जाऊन थांबूया का? हो, थांबेल. माधवजी, तुम्ही घर सांभाळा 2 दिवस, फार फार तर 3 दिवस. मी तुम्हाला त्रास देते. मॅडम, आपण हे सगळं नंतर बोलूया. आत्ता निघूया. चला चला. अंजू, हे दोन्ही मोबाईल स्विच ऑफ करा. हो दीदी. माधवरावांनी फोन का बंद ठेवलाय? आत येऊ का मॅडम? गोविंदरावांकडून आले. या हे सगळं इथे ठेवलं तरी चालेल. काय नाव म्हणालात आपलं? अविनाश मोकाशी. गोविंदरावांच्या ऑफिसमधून आले. त्यांना अचानक जळगावला जावं लागलं. आणि हे सगळं 1 तारखेला आपल्या फिल्मचा मुहूर्त ठरतो ना, त्यासाठी पुष्पगुच्छ आणि मिठाई पाठवले त्यांनी. 1 तारखेला म्हणजे आता 15 दिवसच उरले. आणि सगळी तयारी झाली का? म्हणजे कास्टिंग वगैरे? मोतीरामजी करणार आहेत ना डायरेक्शन? तेवढंच सांगायला आलं. पिक्चर मी डिरेक्ट करतो. मुहूर्ताची तयारी तर होतेच आहे. मीच माणसं लावून काम करून घेतो. गोविंदरावांनी सांगितले की पैशाची काळजी नको. भारती स्टुडिओमध्ये आपण मुहूर्त करतोय. उद्या परवा प्रिंटेड आमंत्रण तुम्हाला येईलच. 1 मिनिट. मोतीरामजी डिरेक्शन का नाही करत? म्हणजे काही खास कारण? मला तरी असं कळलं की ते जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. बरं. तुम्हाला काही अनुभव आहे या क्षेत्रामध्ये? म्हणजे आधी काही कामं केलेत का तुम्ही? नाही.
डॉक्युमेंटरीज आणि सिरियल्सचा चीफ असिस्टंट होतो. डायरेक्शनचा प्रायव्हेट कोर्सही केलाय. बाय द वे मी मेहता कॉलेजमध्ये 4 वर्ष लेक्चरर म्हणून कामही केलंय. पण या क्षेत्रात रस होता म्हणून नोकरी सोडली. मी मुहूर्ताच्या शॉट नंतर आपल्याला आपल्या स्क्रिप्टवरती केलेलं काम दाखवेन, कारण रेग्युलर शूटिंग नंतर चालू होईल. गोविंदरावांचा आग्रह म्हणून मी ही तारीख ठरवली. त्यांनीच कास्ट एवढ्यात नको म्हणून सांगितलंय, कारण मुहूर्ताच्या दिवशी त्यांना आणखी एक महत्वाची घोषणा करायची. आणि अविनाशजी, हा पिक्चर जर बारगळला तर? मॅडम असं म्हणू नका. हवं तर उद्या येतो स्क्रिप्ट घेऊन. किती काम केले ते पहा. मी माझं आयुष्य उधळून टाकणार आहे या संधीवर मॅडम. हे मला खूप आवडलंय. वाचून अभ्यासून पारायण केलेत मी. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मॅडम. फिल्म वगैरे बारगळेल असं काही म्हणू नका. अविनाशजी, तुमच्या कामाबद्दल किंवा अनुभवाबद्दल मी काही म्हणतच नाहीये, पण मलाच असं वाटतं की हे सगळं खूप रेंगाळत आहे. तुम्ही निर्धास्त राहा. मी बघतोय दिग्दर्शन आणि प्रोडक्शन सुद्धा. ठीक आहे, 1 मेची वाट पाहायची. म्हणजे गोविंदरावांच्या सही शिक्क्यांशी तुम्हाला आमंत्रण येईलच. बरं, गोविंदराव काय घोषणा करणार आहेत याची काही कल्पना आहे का तुम्हाला? नाही बुवा, कदाचित दुसऱ्या प्रोडक्शनची घोषणा करणार असतील. दुसऱ्या प्रोडक्शनची घोषणा? बरं. मॅडम मी रजा घेऊ? हो या. ठीक. 1 मिनिट, तुम्ही पहिल्यांदाच आलात आणि मी तुम्हाला काहीच विचारलं नाही. हे घ्या. तोंड गोड करण्याचा मान तुमचा. तुम्ही डिरेक्टर आहात ना? थँक्यू मॅम. म्हणजे माझ्या दिग्दर्शनाला तुमची काही हरकत नाहीये ना? आता तो प्रश्न येतोच कुठे. येऊ मी? हो या. देवयानी मॅडम. या माधवराव. बोला मॅडम. सॉरी देवी. 2-3 दिवस खूप बिझी होतात वाटतं. खूप धावपळीत होतो. हार्दिक अभिनंदन. एका रात्रीत कोट्याधीश झाल्या मुग्धा दिदी. मी टीव्हीवर पाहिलं, पेपरातही वाचलं. हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे. कदाचित अब्जावधीचं भोगलं असेल म्हणून कोट्यावधी मिळतंय. जाऊ दे, तो आपला विषय नाही. पण हे विलक्षण घडलं नाही? विलक्षण, अद्भुत. कुणाला असं स्वप्न पडणंही शक्य नाही. इतकं सगळं घडलं, पण तुमच्याकडून 2 शब्दांनीही सांगणं झालं नाही माधव. आम्हाला कुणाचा विश्वास नाही, पण असं तत्परतेने सांगणं झालं का आपुलकीचं वाटतं. एनिवेज, आपल्यात या गोष्टीवरून मतभेद नकोय. आणि हे काय म्हणजे सत्कार वगैरे? अरे हो, ते सांगायचंच राहिलं. गोविंदरावांनी आपल्या सिनेमाच्या मुहूर्ताची तारीख ठरवली. 1 मे. गोविंदरावांनीच पुष्पगुच्छ आणि मिठाई पाठवले. 1 मे. चला, म्हणजे तुमचीही लॉटरी लागली म्हणायची. हे घ्या, तोंड गोड करा. ऐकून कान गोड झालेत, आता तोंड गोड करूया. बाय द वे, मोतीरामजी येऊन गेले का? नाही, ते आता डिरेक्शन नाही करणार आहेत. ते झेडपीची निवडणूक लढवतात म्हणे. मग कोण करतं डिरेक्शन? कुणी त्यांचंच ऑफिस सांभाळणारा अविनाश मोकाशी डिरेक्शन करतोय. कोण? अविनाश मोकाशी. का? देवी, तुम्ही त्या माणसापासून जरा सांभाळून राहा. स्त्रियांच्या बाबतीत जरा. पण तसा वाटला नाही तो माणूस. खूप अभ्यास केलाय त्याने, नोट्स काढल्यात स्क्रिप्टवर, आणि आत्मविश्वासाने बोलत होता. त्याबद्दल माझं दुमत नाही, पण युनिट मधल्या मुलीबाळींना सांभाळून राहायला हवं.
तुम्ही काही ऐकलंय का? पुढल्या वेळेस भेटले ना की विचारा त्यांना लेक्चररशिप का सोडावी लागली ते. आपल्याच या पिक्चरच्या हिरोईनच्या निवडीची गोष्ट आहे. विचारे किंवा आपल्याला काय करायचंय, ज्याने त्याने स्वतःला सांभाळावं. अशाने अनाचार कसा थांबायचा देवी? तुम्ही रोखलं पाहिजे. त्याचा अभ्यास दांडगा वाटला मला, प्रतिभा वाटते. देवी, शत्रूला असा गैरफायदा घेण्याचा परवाना कोणी देत नाही. तुम्ही जाब विचारा त्याला. विचारा की त्याच्याच कॉलेजमधल्या ज्योती नावाच्या मुलीकडे त्यांनी काय मागणी केली ते. म्हणजे त्याचं डायरेक्शन काढून घ्या असं मी म्हणत नाहीये, पण त्याच्याकडनं वदवून घ्या की पुन्हा असं करणार नाही. सॉरी, खूप बोललो, राहलो नाही म्हणून. अर्थात आपला चित्रपट रखडण्याची शक्यता आहे हे लक्षात नाही आलं. तू उत्तम वकील आहेसच, पण तू उत्तम नट असावास, उत्तम नाटककार असावास, उत्तम कवी असावास. शब्द तुझे गुलाम आहेत. तुझ्या या शब्दकलेसाठी हे मी मान्य करते. पण माधव, असं झालंय काय? आत्ताच मोतीरामजींचा फोन आला होता. गोविंदरावांवर प्राणघातक हल्ला झालाय.